सगळ्यांचं स्वागत। मी अनुजा आणि आपल्यासोबत आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी। एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेला आहोत आणि ज्याच्याबद्दल उत्कंठाही अनेक लोकांना होती ती म्हणजे की देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीचे निकाल जे आत्ताच काही वेळापूर्वी जाहीर झालेले आहेत आणि याच्यामध्ये जे साधारणतः अंदाज मानले होते त्यानुसारच एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा आहेत त्यांचा विजय झालेला आहे आणि इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे। एवढ्यापुरताच ही निवडणूक मर्यादित नाहीये तर याच्यामध्ये लक्ष प्रामुख्याने लागलेलं होतं की याच्यामध्ये मतं नेमकी कुणाची फुटणार। एक याच्यातली कॉमन गोष्ट होती ती म्हणजे की दोन्ही उमेदवार हे दक्षिण पट्ट्यातनं देण्यात आलेले होते। सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत त्यामुळे इंडिया आघाडीतले डीएमकेचे खासदार नेमके कशा पद्धतीने मतदान करणार याकडे लक्ष होतं। तर दुसरीकडे जे इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी उमेदवार देण्यात आलेले होते ते होते आंध्र प्रदेशमधनं त्यामुळे टीडीपी जो एनडीएचा सहकारी पक्ष आहे तो नेमका कशा पद्धतीने मतदान करणार आणि इतरही तिथून येणारे पक्ष या सगळ्यांच्या मतदानाकडे लक्ष लागून राहिलेलं होतं। एकूण 767 खासदारांचं आज मतदान झालेलं आहे आणि ज्याच्यातली 452 इतकी मतं जी आहेत ही सीपी राधाकृष्णन यांच्या पारड्यात पडली तर 300 मतं ही सुदर्शन रेड्डी यांच्या पारड्यात पडली आणि या फरकामुळे स्वाभाविकपणे सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे। पण जसं आपण म्हणत आहोत ते म्हणजे की याच्यामध्ये मतं फुटली का। एकीकडे काँग्रेसचे खासदार आहेत किंवा काँग्रेसचे नेते आहेत ज्यांच्याकडनं दावा केला जात आहे की विरोधकांची मतं ही एकदम इंटॅक्ट राहिली तर दुसरीकडे एनडीएच्या लोकांकडनं किंवा नेत्यांकडनं दावे केले जात आहेत की विरोधकांची मतं जी आहेत ती फुटलेली आहेत। आता मी मगाशी जसं काही खासदारांचा उल्लेख केला किंवा काही पक्षांचा उल्लेख केला तर या संपूर्ण निवडणुकीपासून लांब राहिले 3 प्रमुख पक्ष। एक म्हणजे अकाली दल, दुसरा आहे भारत राष्ट्र समिती आणि तिसरा पक्ष आहे तिसरा आणखीन एक पक्ष आहे की जो या निवडणुकीपासून बिजू जनता दल तोही या निवडणुकीपासून लांब राहिला म्हणजे या 3 पक्षांच्या खासदारांकडनं मतदान झालं नाही। पण वायएसआरसीपी हा एक तटस्थ दोन्ही बाजूने ना इंडिया किंवा ना एनडीए आघाडीमध्ये असलेला तो पक्ष आहे। तर वायएसआरसीपीने मात्र सीपी राधाकृष्णन जे आहेत त्यांना पाठिंबा हा दर्शवलेला होता आणि इकडे ऑपोजिशन मध्ये जर आपण पाहिलं विरोधकांमध्ये तर आम आदमी पक्ष असा आहे की जो आत्ताच्या घडीला इंडिया आघाडीमध्ये नाहीये पण त्यांनी इंडिया आघाडीच्या खासदार उमेदवाराला सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दर्शवलेला होता। आता यातनं 2 मुद्दे बघायचे आहेत ते म्हणजे की विरोधकांची नेमकी किती मतं फुटली आणि त्यातनं महाराष्ट्रातल्या कोणाचा समावेश आहे का, कारण की याच्यातली शंका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाचे खासदार फुटतील असं एक साधारणतः अंदाज मानले जात होते। खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षाही व्यक्त केलेली होती की शिवसेना युबीटी किंवा राष्ट्रवादी एसपी यांच्यापैकी कुठल्या तरी खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा पण तसं काही होणार नाही असं दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सांगितलेलं होतं कारण की ही लढाई विचारसरणीची असेल असं सुद्धा शरद पवारांनी अधोरेखित केलेलं होतं। त्यामुळे आम्ही संघाची पार्श्वभूमी असलेल्या सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देऊ शकत नाही असंही एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडनं स्पष्ट झालेलं होतं। पण हे गुप्त मतदान आहे तर यातली नेमकी किती किंवा कुठली मतं फुटलेली असू शकतात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। साहिल सर आपल्यासोबत आहेतच, तुमचे याबद्दलचे काही प्रश्न किंवा तुमच्या शंका तुमची मतं तुम्ही कमेंट बॉक्समधून देऊ शकता। जी दृश्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये भाजपकडनं एक सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे। ही प्रल्हाद जोशी ज्यांच्या घरी अनेक एनडीएतले नेते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे, केंद्रीय मंत्री सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत। तर सगळ्यात पहिले सरांपासून सुरुवात करूया की महाराष्ट्रातलं कोण कोण असू शकतं किंवा महाराष्ट्रातनं खरोखर मुळात इथूनच सुरुवात झाली पाहिजे की महाराष्ट्रातल्या कुठल्या खासदारांची मतं ही फुटलेली आहेत का। शिवसेना युबीटीचे 9 आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा 8 खासदार आहेत। अनुज आपण एक बायफर्केशन दिलेलं आहे की साधारण कोणाची किती मतं आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्यामुळे आपण आपण काय म्हणतात त्याला क्लासिफिकेशन जर करायचा प्रयत्न केला की कुठल्या पक्षाची मतं आपण काउंट करतोय त्याच्यामध्ये तर ते सुद्धा लोकांना सांगणं कुठेतरी आवश्यक आहे। म्हणून फक्त मला लोकांसमोर ठेवायचं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर कोणाची किती मतं आहेत हे जर आपण त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की एनडीएकडे लोकसभेमध्ये, कारण लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करत असतात, एनडीएकडे लोकसभेमध्ये 300 मतं आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्याच्यामध्ये बीजेपी, टीडीपी, जनता दल युनायटेड, शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना, लोक जनशक्ती पार्टी चिराग पासवान यांची राष्ट्रीय लोकदल, जनता दल सेक्युलर, जेएसपी, एनसीपी म्हणजे तटकरे, त्याच्यानंतर ऑल इंडिया स्टुडंट्स युनियन पार्टी, अपना दल, आसाम गण परिषद, एसकेएम, यूपीपी आणि हिंदुस्थानी अवामी मोर्चा जी बिहारमधली पार्टी आहे ती आणि अपक्ष असे 7 असे खासदार मिळून 300 खासदारांचं बळ त्यांच्या पाठीशी आहे लोकसभेमध्ये। हेच राज्यसभेमध्ये आपण बघितलं तर हेच सगळे पक्ष त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला बघायला मिळतात
आणि असं 134 खासदारांचं बळ हे एनडीएच्या पाठीशी होतं. म्हणजे साधारण जर आपण बघितलं तर 434 मतं ती होतात. त्याचबरोबर YSRCP म्हणजे राजशेखर रेड्डी यांच्या नावाने जो पक्ष आहे त्या पक्षाची सुद्धा 11 मतं, लोकसभेतले 7 आणि राज्यसभेतली 4 मतं अशी मिळून 11 मतं त्यांच्या बरोबर होती. म्हणजे 445चा आकडा हा एनडीएच्या पाठीशी होता. हेच जर आपण इंडिया अलायन्सचं बघितलं तर त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी आपण पकडत नाही, कारण आम आदमी पार्टी इंडिया अलायन्सच्या बाहेर पडली आहे. तृणमूल काँग्रेस आपण इंडिया अलायन्समध्ये पकडत आहोत. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की लोकसभेमध्ये इंडिया अलायन्सकडे 229 मतं आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत, ज्याच्यामध्ये काँग्रेस, समाजवादी पार्टी, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, DMK, शिवसेना UBT, NCP SP, राष्ट्रीय जनता दल, CPIM, झारखंड मुक्ती मोर्चा, IUML, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, CPI, माओइस्ट लेनिनिस्ट, VCK, केरळा काँग्रेस, RSP आणि MDMK हे सगळे पक्ष मिळून 200 आणि एक राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी असे 229 खासदारांचं पाठबळ लोकसभेमध्ये. आणि याच सगळ्या पक्षांचं मिळून राज्यसभेमध्ये 77 खासदारांचं पाठबळ, म्हणजे साधारणतः 306 मतं होतात. आम आदमी पक्षाकडे 9 खासदार आहेत, त्यांनी सुद्धा सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दिला होता. 315 मतं ही इंडिया अलायन्सकडे पडायला पाहिजे होती, पण 315 मतं त्यांना पडलेली नाही आहेत, त्यांना 300 मतं पडलेली आहेत. या उलट 445 मतं ही एनडीएला पडायला पाहिजे होती, त्यांच्याऐवजी त्यांना 452 मतं पडलेली आहेत. म्हणजे 7 मतं ही एक्स्ट्रा एनडीएला पडलेली आहेत आणि 15 मतं कमी ही इंडिया अलायन्सला पडलेली आहेत. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, 767 मतं टोटल पडली, त्याच्यापैकी 452 मतं राधाकृष्णन यांना आणि 300 मतं जे आपण आता दाखवतोय, 15 मतं बाद झालेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युली जर आपण बघितलं तर त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की 15 मतं बाद होऊन सुद्धा 7 मतं एक्स्ट्रा ही एनडीएला पडलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे इंडिया अलायन्सची 7 मतं कमीत कमी फुटलेली आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. आता त्याच्या पलीकडे सुद्धा जे इतर पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, त्यांची पण मतं होती की जे ना इथे होते ना तिथे होते. त्याच्यापैकी काही पक्षांनी आधीच सांगितलेलं होतं की आम्ही ॲबसेंट राहणार आहोत. ते पक्ष कुठले होते तर भारतीय लोकदल, बिजू जनता दल, ओडिसाची पार्टी होती. त्याच्यानंतर BRS म्हणजे कर्नाटकमधले जे चंद्रशेखर राव आहेत त्यांचा पक्ष आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की आम्ही मतदानातच भाग घेणार नाही आहोत, आमचा काही संबंधच नाही आहे. त्याच्या पलीकडे AIMIM म्हणजे आपले ओवेसी ते त्याच्यामध्ये आले. बहुजन समाज पार्टीचं एक मत त्याच्यामध्ये होतं. VPP, BAP आणि ऑफकोर्स शिरोमणी लोकदल ह्यांनी शिरोमणी अकाली दल यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही मतदानात भाग घेणार नाही आहोत. अशी साधारणतः 13 इंडिपेंडेंट मतं होती. त्यापैकी जवळपास 6-7 लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही मतदानातच भाग घेणार नाही आहोत. ही ॲडिशनल मतं कुठे गेली हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि त्याच्या पलीकडे दावे प्रतिदावे चालूच आहेत. त्यातले आपण शिवसेनेकडनं जो दावा येतो तो आपण ठेवूच लोकांसमोर. पण एक साधारणतः चर्चा अशी आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जी 7 मतं एक्स्ट्रा पडलेली आहेत ती मतं कोणाची ह्याच्यावरनं खूप चर्चा सुरू आहे. आणि दिल्लीमध्ये या बाबतीमध्ये स्पेसिफिक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रातली मतं सुद्धा फुटलेली आहेत विरोधी पक्षांमधली. आणि महाराष्ट्रामध्ये साहजिकच आहे की काँग्रेसचे 13 आहेत, 9 खासदार शिवसेना UBTचे आणि 8 खासदार NCPचे आहेत. त्याच्यामध्ये NCP SPचे त्या मतांपैकी ही 7 एक्स्ट्रा मतं जी आहेत त्याच्यात शिवसेना UBTची मतं पण असू शकतात, त्याच्यामध्ये NCP SPची पण मतं असू शकतात. आणि राज्यसभेमध्ये NCP SPचे खासदार आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना UBTचे 2 खासदार म्हणजे संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी ह्या राज्यसभेतल्या शिवसेना UBTच्या खासदार आहेत. आता ही मतं कुठली आहेत हे आता कळणं फार मुश्किल आहे. पण हे नक्कीच फार मोठी गोष्ट आहे की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे गुप्त मतदान होतं तिथे इंडिया अलायन्सची मतं फुटलेली आपल्याला बघायला मिळतात. पण यापूर्वी ज्या वेळेस इंडिया अलायन्सने कुठल्या बिलावरती मतदान केलेलं आहे तिथे एक गठ्ठा एकत्र इंडिया अलायन्सचे खासदार आपल्याला बघायला मिळालेले होते. उदाहरणार्थ वक्फ बिलावरती लोकसभेमध्ये मतदान झालं, त्याही वेळेस आपल्याला संपूर्ण मतं ही इंडिया अलायन्सची एक गठ्ठा एकत्र राहिलेली आपल्याला बघायला मिळते. कोणी ॲबसेंट पण नव्हतं त्याच्यामध्ये. SIR वरनं जो विरोध सुरू झालेला होता त्याही वेळेस इंडिया अलायन्सचे सगळे खासदार आपल्याला एकत्र बघायला मिळालेले होते.
पण आता मात्र ही परिस्थिती आपल्याला कुठेतरी बदलली आहे का, हा एक प्रश्न नक्कीच त्याच्यामध्ये उभा राहतोय अनुजा. काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, त्याही मी वाचून दाखवणार आहे, कारण त्याच्यामध्ये